कालची घाण काढलेली होती बघा मी ह्या घराची नवीन ही सगळी जाळून टाकली. ह्या साईडला पण एक जाळ केला आणि ह्या साईडला एक असे 2 जाळं केले. घाण पेटून टाकते ना. आता माल मटेरियलवाले येतील तर ते मटेरियल टाकून घेऊ आपण इथं भरती लेवल. भूक लागली मला आता मी खाते आहे वेपर शंभून मी. आणि ती कधी येतात काय माहिती भर टाकणार आहे. सकाळी सकाळी आवरलं मी घरातलं कपडे वगैरे धुतले लगेच निघले. हे असं चालू आहे आमचं खाणं वेपर्स. तुमच्या घरी फ्रीजमध्ये हे असेल ना शंभू पाणी? हो. थंड पाणी आणून देशील मग मला नंतर. 10 वाजता येतं म्हणे माणसं. 11:30 वाजून गेले. यायचा पत्ता नाही अजून. येत नाही. नाही येतील ते उशिरा येतील. तर म्हणे ना भरा लागला म्हणून JCP ट्रॅक्टर. पाहू आता किती वाजेपर्यंत. हे असं पलटी मारता येतं ते पलीकडेच होतं पण ते मी काल त्यांना बोलली तर त्याने इकडून ठेवलं. हे ट्रॅक्टर आलेले भरतीसाठी टाकायला. फक्त आरामशीर घ्या बस. आरामशीर बाबा. तुटल कोणाचं नको आपल्याला. नुकसान नाही करायचे कोणाची. हे बघा हे नागर उचला लागले. हे भर टाकायला घेऊन चालले. आणा लागली भर टाकायला ट्रॅक्टर मध्ये. पलीकडे मार म्हणा त्याला. पलीकडे 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 म्हणा. पलीकडे हे आता एक दुसरं ट्रॅक्टर येते. हे बघा हे रिवर्स मध्ये आणताय दुसरे ट्रॅक्टर. हे JCP आली बघा. आपले भरायला इथं भर टाकायची आपल्याला या साईडला पूर्ण. तर हे JCP न टाकताय. हा आमचा शंभू बी इथे येईल. JCP काय पुढे यायला लागले. चालू आहे त्याचा प्रयत्न करणं JCP वाल्याचा. तुम्हाला तर माहितीच आहे मी घर घेतलं म्हणून ते. तर तिथं मागं एवढी घाण वगैरे सगळं साफ केलं आणि तिथं मागं भरती टाकली. ती एवढी थकून गेली मी. तर आता मी केले पोळ्या आणि आता भाजी करणार आहे मी मटकीची भाजी. असं एवढं जीव थकून गेला करावं का नाही करावं हे बी नाही समजायला लागलं. पण उपाशी राहिलं पोट नाही भरलं तर मग झोप बी नाही येत. झोप नाही आली तर मग बॉडी पेन करते. अंग दुखतं. अंग तर पहिलं दुखायला लागलं. ते भरती ते सगळं कचरा वगैरे जाळात. पण आता करणंच आहे आपल्याला पोटासाठी. तर आता मटकीची भाजी करते म्हटलं. जेवण करते आणि झोपून जाते. आणि हा ब्लॉग माझा छोटाच आहे हा व्हिडिओ. तर बघत राहा समोर व्हिडिओ तुम्ही भाजी कशी वगैरे करते काय. कारण की आता हे बांधकाम काम चालू आहे घराचं. तर त्याच्यामुळं मी अगोदर बी व्हिडिओ टाकले नाही 2-3 दिवस. एका ताईची कमेंट आली खूप दिवसानं व्हिडिओ टाकताय. ते ह्याच कारणामुळे टाकत नव्हती मी. तर ते मला एकटीलाच बघावं लागतं. तर
कोणी व्हिडिओमध्ये यायचं म्हणतं, कोणी नाही म्हणतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही घेतले नाही. तर बघत राहा समोर मटकीची भाजी कशी करते मी काय. आता मी ठेवलंय कुकर गॅसवरती आणि त्याच्यात टाकून घेते तेल. काय पडलं, तेल टाकून घेते. कुकर चांगलं गरम झालेलं आहे. तेल टाकते एकच उबळी. थोडं गॅस गरम होते. दोन तीन जिरे टाकून पाहते. वाटीतली जिरे घेतली 2-3. तपलं तेला ते अशी जिरे टाकते मी. जिरं झालं आता गरम. आता टाकते कांदा. जसं इकडं कापून ठेवला होता कांदा मी, तो टाकून देते. इथे कांदा, थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे लवकर कांदा होतो. मीठ कुठं गेलं, इकडे ठेवलेलं आहे मीठ. मिठाचा डब्बा आहे आपला. याचं मीठ टाकून घेते. परत हलवते. हे बघा लगेच कांदा झाला. इकडे धुवून ठेवलेली मी मटकी, याच्यात धुतली, इकडे धुवून ठेवली आणि त्याच्यात टाकते आता मी तिखट. माहिती आहे मी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली, तीच टाकते हिरव्या मिरच्याची. आणि इकडे घेतलेला आहे मी बंगा मसाला आणि आपलं मटण मसाला आहे. आणि इकडं हळद ती टाकून घेते मी आता. मी अशी टाकून घेते आणि आता टाकून घेते आपली मटकी. मटकी टाकली अशी चांगली खालीवर हलवून घेते मी. आणि आता टाकते पाणी, पातळ बनवायचे म्हणून. आणि आता याला झाकण लावून घेते मी. आणि व्हिडिओ पण इथंच संपवते मी, कारण की खूप थकली आणि आता त्याला टाईम लागेल शिजायला आणि दाखवायला म्हणून. तर सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. जे आपले कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल चॅनलवरती त्यांनी पण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर. चला बाय, गुड नाईट.